नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला सायलीला प्रिया व अर्जुनच्या लग्नाबद्दल समजताच तिच्या पायाखालची जमीन सरकते. ती लगेचच कोर्टात जायला निघते. वाटेत ती सतत अर्जुनला फोन ट्राय करत असते, पण तो कामात व्यस्त असल्यामुळे त्याचे फोनकडे लक्ष नसतं. अर्जुन प्रियाचा भास होत असतो. तो तिथे बघायला जाणार तितक्यात त्याला कोणाचा तरी धक्का लागतो. एवढ्या वेळात प्रिया तिथून सटकते. कोर्टामध्ये प्रियाची सतत घालमेल चालू असते. कोणी यायच्या आत तिला अश्विनसोबत लग्न करून मोकळं व्हायचं असतं. पूर्णाजी घरात एकटी असते. कधी एकदा नाचून घरी येते असं तिला झालेलं असतं. तिने प्रियासाठी खास तिचे दागिनेही काढून ठेवलेले असतात. विमलला ती गोडाधोडाचं जेवण करायला सांगते. त्यानंतर ती प्रतापला फोन करून लग्न झालं का याची चौकशी करते. अश्विन आणि प्रिया लग्न करण्यासाठी वकिलासमोर उभेच असतात आणि अखेर त्यांचं लग्न होतं. प्रतिमाला मात्र रविराज तिथे नसल्याची हुरहुर असते. त्यानंतर सर्वजण बाहेर येऊन आनंद व्यक्त करत असतात. तिथेच अर्जुनची गाडीही उभी असते. त्यामुळे तो तिथे यायच्या आत आपण घरी जाऊन असं ठरवून सगळे घरी निघतात. सायली कोर्टात अर्जुनला शोधत असते, पण तो काही सापडत नाही. दुसरीकडे प्रिया घरातून गायब झाल्याचं नागराजला जाणवतं. ती कॉलेजचा बहाणा करून बाहेर गेली आहे असं तो मैपतला सांगतो. ती जरा कुठे गेली तर आपली वाट लागेल अशी त्यांना भीती असते. त्यामुळे तिचा पत्ता लागलाच पाहिजे असं फर्मान मैपत सोडतो. अर्जुन घरी जातो तेव्हा त्याला समजतं की सायली घरात नाही. तो तिला शोधत असतोच. ती घरी येते आणि म्हणते की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. ती त्याला काही सांगायला जाणार तितक्यात अश्विन आणि प्रिया लग्न करून घरी येतात. त्यांचं लग्न झालं हे समजताच अर्जुनला मोठा धक्का बसतो. तो सगळ्यांना म्हणतो की या मुलीसाठी तुम्ही मला अंधारात ठेवलं. माझ्याशी लग्न करता आलं नाही म्हणून ती अश्विनसोबत लग्न करून या घरात घुसली आहे. यावेळी अश्विन अर्जुनचं काही ऐकून घेत नाही आणि तो त्याला उलट उत्तर देऊ लागतो. प्रिया घरात आलीच नाही तोपर्यंत दोन भावांमध्ये खटके उडायला सुरुवात झालेली असतात. घराबाहेर अर्जुनला फार रडू येतं. तो म्हणतो की तुम्ही मला परकं करून टाकलं. तेव्हा प्रताप त्याला पुन्हा एकदा त्याच्या आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची आठवण करून देऊन सुनावतो. तो म्हणतो की तुम्ही आमची फसवणूक केली होती, पण हे लग्न आमच्या परवानगीने झालं आहे.